पाहूयात पुढची मोठी बातमी। साताऱ्यातील शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचं थोड्याच वेळात उद्घाटन होणार आहे। लंडनमधून आणलेली वाघ नखही या प्रदर्शनात ठेवली जाणार आहे। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री यावेळी उपस्थित असतील। छत्रपती शिवाजी महाराजांची शिवशस्त्र शौर्य गाथा या शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचं आज उद्घाटन होत आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हे उद्घाटन होणार आहे। यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री शंभूराज देसाई यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे। तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील वाघ नखांची राजधानी साताऱ्यामध्ये उत्सुकता आहे। दिमागदार सोहळा या ठिकाणी रंगताना दिसतो। एकतर त्या वाघ नखांबद्दल प्रयत्न केला सरकारने, सरकारचा कौतुक आहे, आनंद आहे। पण इंद्रजित दादा असं सारखे म्हणतात जे की त्यांचं म्हणणं आहे की त्यांना म्युझियम मधूनच पत्र आलेलं आहे, जिथून ही वाघ नखं आली आहेत त्याच म्युझियमनी पत्र लिहिलंय इंद्रजित सावंतांना की ही वाघ नखं नक्की ओरिजिनल आहेत का नाही हे माहिती नाही। त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकारने आजच्या त्यांच्या कार्यक्रमात खरं कधीतरी बोलावं आणि सांगावं महाराष्ट्राच्या जनतेला की वाघ नखं नक्की ओरिजिनल आहेत का नाही। हा पहिला मुद्दा की शाळांसाठीही ते वेगळा वेळ ठेवणार आहे। तर जर मुलांना एक म्युझियम ओरिजिनल पीस आपण जाणार होतो आणि नंतर काही कालावधीनंतर सरकारच लोकांना फसवतं असं झालं तर मुलांच्यावर काय संस्कार होतील। आपल्या समवेत आहेत साताराचे जिल्हाधिकारी जितेंद्र दुळे साहेब। साहेब, लोकशाही न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। गेल्या महिन्याभरापासून छत्रपती शिवाजी महाराजांची वाघ नखं साताऱ्यात येणार त्याची उत्सुकता सातारकरांना होती। खूप जबरदस्त चांगल्या पद्धतीने नेटकं नियोजन करण्यात आलेलं आहे। इथून पुढे 2 तासानंतर हा प्रत्यक्ष कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। कसं असेल नियोजन? त्याचे नियोजन असं आहे की आता जसं तुम्ही सांगितलं की 2 तासामध्ये माननीय सीएम सर आणि डिप्टी सीएम सर आपल्या जिल्ह्यामध्ये दाखल होणार आहे। सर्वप्रथम ते म्युझियम मध्ये येतील आणि इथे शुभारंभ झाल्यानंतर इथून ते जिल्हा परिषदचे हॉलमध्ये जाणार आहे। त्या ठिकाणी सर्व जे लोक त्या ठिकाणी आलेले आहेत त्याचं संबोधन करणार आहे आणि तिथून मग पुढे ते जातील। तर या पद्धतीची आपली सर्व तयारी झालेली आहे। आज याचा शुभारंभ झाल्यानंतर उद्यापासून सर्व जनतेसाठी हा म्युझियम आपण ओपन करत आहोत। त्याच्यामध्ये वाघनख आपल्या महत्त्वाची गोष्टी आहे। त्याच्यासोबत अजून शिवाजी महाराजांच्या काळाची बरेचसे शस्त्र शिक्के असे ऐतिहासिक गोष्टी आपण त्या ठिकाणी ठेवलेली आहे आणि याच्याद्वारे एक आपण प्रयत्न करतो की साताऱ्यामध्ये आता टुरिझमवर आपल्याला खूप भर आहे आणि त्याच्यामध्ये हा ऐतिहासिक टुरिझम वाढवण्यासाठी आणि आपला जे इतिहास आहे त्याची जाणीव लोकांना करून देण्यासाठी सर्व नियोजन आपण केलेलं आहे आणि उद्यापासून सर्व जनतेसाठी हा म्युझियम ओपन होतील। आपल्या जिल्ह्यामध्ये हा वाघ नखं जे पुढचे येणारे 7 महिन्यासाठी राहणार आहेत याच्यामध्ये सर्व जनतेसाठी आपण हा ओपन केलेला आहे आणि तिकीट ऑफलाईन आणि ऑनलाईन दोघेही पद्धतीचं आपण केलेलं आहे करत आहोत आणि सर्व जनतेला आपण आपला इतिहास जे आहे त्याची जाणीव करण्यासाठी आपण या ठिकाणी साताऱ्यातल्या संग्रहालयात नक्कीच यावं असं आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र दुळे यांनी केलेलं आहे। कॅमेरामन ओमकारसह इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।